नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवन एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. कृषी क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया, लघु उद्योग याला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवरती नेमके काय प्रयत्न केले जातात, या उद्योग क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना नेमक्या काय संधी आहेत, दाल मिल असेल, मिरची कांडप यंत्र असेल, यामध्ये नेमक्या किती संधी दडलेल्या आहेत, या उद्योगासाठी केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं धोरणात्मक पाठबळ दिलं पाहिजे, या सगळ्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील प्रोजेक्शल इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इथे आलेलो आहोत. या कंपनीचे डायरेक्टर अमोल पाटील आपल्यासोबत आहेत. तुमचं ॲग्रोवनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे शेतीमालावरती जी काही प्रक्रिया केली जाते त्याचं प्रमाण फारच कमी आहे. मूल्यवर्धन अधिक प्रमाणात वाढवायचं असेल, शेतमालाची नासाडी कमी करायची असेल, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचा वाढविस्तार व्हायला पाहिजे होता तो होत नाही आहे. त्याला अजून बूस्ट करण्यासाठी सरकार कमी पडतं या सगळ्यामध्ये? नाही सर, सरकार याच्यामध्ये कमी पडतं असं नाही आहे. कारण की सरकारच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लोकांनी इन्व्हॉल्व्ह व्हावं किंवा लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारावे, याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विविध योजना शासनाने आधीच सुरू केलेल्या आहेत. जसं आपलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, स्मार्ट योजना आहे, महा-डी-बी-टी योजनेमध्ये पण शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया संच जे आहेत ते 50 ते 60% सबसिडीवर पुरवले जातात. त्याचबरोबर आपल्याकडे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे. त्याच्यामध्ये फक्त सबसिडीज नाही तर 90% लोन पण पुरवलं जातं आहे आणि ते पण जवळजवळ नाही का 1 लाख रुपयापासून ते 30 लाख रुपयापर्यंत. आणि त्याच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचे तारणाची त्यांना गरज पडत नाही आहे. सगळ्यात मोठा याच्यामध्ये अडचण अशी की लोकांची इच्छा किंवा लोकांना कुठल्या प्रकारची आपण प्रक्रिया करू शकतो, त्या कुठल्या उद्योगाच्या संध्या कुठे कुठे उपलब्ध आहेत आणि त्याची यंत्र कशा प्रकारे मिळतील ह्याच्या बाबतीत जास्त माहिती नसल्यामुळे हा सगळा म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये लोकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. पण आता यामध्ये शेतमालाची नासाडी जर का आपण बघितली तर काढणीपासून प्रक्रिया होईपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे भाजीपाल्यामध्ये त्याचं जवळपास आजही आपण 21व्या शतकात होतो आणि 10-12% नासाडी होतीये. तर यासाठी धोरणात्मक पातळीवरती काही निर्णय घेतले जाणं आवश्यक आहेत का? म्हणजे आता तुमच्या समोर तुम्ही आता मागच्या 15 वर्षापासून या सगळ्या इंडस्ट्रीत काम करतायत. तुम्हाला काय वाटतंय की आम्हाला उद्योजकांनाही थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी आणि आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवण्यासाठी काय झालं पाहिजे किंवा धोरणात्मक पाठबळ कसं दिलं गेलं पाहिजे, याच्याबद्दल काय वाटतंय? सर, याच्यामध्ये कसं आहे, लोकांची पण इच्छा आहे, शासनाचे पण उभारणीसाठीचे खूप चांगल्या प्रकारचे धोरणं आहेत. परंतु फक्त कसं याच्यामध्ये विक्री, कारण की तयार करण्यानंतर आपण हे माल कुठे विकायचा ह्याच्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे लोक याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही. तर शासनाने याच्या विक्रीसाठीची काही जर तयार केलेला माल विक्रीसाठीचं व्यवस्थापनावर आधारित काही जर याच्यामध्ये पॉलिसी जर तयार केली तर ती जास्त फायदेशीर आहे. आता इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यात आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका कृषी क्षेत्राला पण बसतोय. युरिया आणि DAP खतांसाठी आपण अवलंबून आहोत. आता याच्यातनं एक विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे. तुमच्या इंडस्ट्रीवरती असं एखादं संकट म्हणजे अशा पद्धतीचा तणाव निर्माण होतो त्यावेळेस काही त्याचा प्रभाव जाणवतो का? किंवा त्याच्यातनं आणखी संधी निर्माण होत आहेत? काय तुमचं याच्याबद्दलचं विश्लेषण काय? नाही सर, याच्यामध्ये कसं झालं की आपल्या एक्सपोर्टमध्ये आपण थोडा कमी प्रमाणात होत आहे युद्धाच्या सगळ्या परिस्थितीमुळे. पण याच्यामध्ये संधी अशी आहे सर, आता जे आपण एक्सपोर्ट करू शकत नव्हतो, जसं हे टोमॅटो आहे, केळी आहे, जे आपण वेळेमध्ये जर एक्सपोर्ट नाही झालं काढणीनंतर तर तो खराब होतो माल. तर त्याच्यावर आपल्याला प्रक्रियेसाठी आणखीन संधी वाढतात. कारण की जो एक्सपोर्ट होणे असल्यामुळे आपल्याला जो कच्चा माल महागात मिळणार होता तो आणखीन आपल्याला स्वस्तामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रक्रियासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या चांगल्या संधी आहेत आपल्या भारतामध्ये. सगळ्या संधींचा विचार करता आपण जिथे आहोत म्हणजे या एकूण अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये यंत्रनिर्मितीच्या बाबतीत जर विचार केला तर एकूण जगामध्ये आपलं स्थान जे आहे ते आपण कुठे आहेत, म्हणजे काय आपली परिस्थिती नेमकी काय आहे देशाची? प्रक्रिया उद्योगामधला जर आपण विचार केला तर सगळ्यात म्हणजे यंत्रसामग्री आहे. तर मोठ्या प्रमाणातली यंत्रसामग्री ही बाहेरनं आपल्याकडे आयात होते. जसं की आजकाल आपण बघतो की कडबा कुट्टी झालंय किंवा नाही का काही प्रक्रियाच्या मशिनरी आहेत, मक्का भरडा मशीन किंवा चिप्स बनवण्याच्या मशीन, ह्या मशिनरी चायनाहून जास्त इम्पोर्ट होतात. आपल्याकडे इथं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आपल्याकडे बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आजचा आम्हाला म्हणजे इथलं मशिनरी उत्पादन करताना त्रास हा होतो की बाहेरची जी उत्पादनं येतात त्याच्याबरोबर प्राईस मॅच करणे. कारण की तो सगळ्यात मोठा सध्या चॅलेंज आहे. कारण की मोठ्या प्रमाणात बाहेरून यंत्रसामग्री इम्पोर्ट होतात
आणि त्यामुळे हे जे लोकल मॅन्युफॅक्चर आहे जे तर त्याच्यामध्ये त्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. एफपीओ असतील किंवा शेतकरी घटक असतील एक स्वतंत्र, तर ते त्यांच्या पातळीवरती काही ना काहीतरी तडजोड करून आर्थिक पैसा जमवून भांडवल जमवून ते काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांना यामध्ये खरंच स्कोप आहे का? शेतकरी कंपन्या असतील किंवा महिला बचत गट असतील ह्यांच्याकडे तेवढे संसाधनं उपलब्ध नाही आहेत. जसे बघतो आम्ही एखादी कंपनी आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा परचेस डिपार्टमेंट वेगळं असतं, मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळं असतं, प्रोसेसिंग डिपार्टमेंट वेगळे असतं. परंतु जेव्हा आपण एखादा छोटा उद्योग सुरू करतो तेव्हा एकाच माणसाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतलेलं नसतं. बरोबर. आणि जेव्हा आपण एखाद्या 22व्या 25व्या वर्षी नोकरीची अपेक्षा करतो तेव्हा आपण 12 ते 15 वर्ष हे शिक्षणासाठी दिलेलं असतात. परंतु जेव्हा उद्योगामध्ये हे सगळे लोक येतात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की 6 महिन्यामध्ये किंवा एका वर्षामध्ये आपल्याला तेवढे रिटर्न मिळावे. एक तर ह्याच्यासाठी एक शैक्षणिक कार्यक्रम असायला हवा की उद्योगासाठी की कुठला करता येईल, काय करता येईल आणि त्याच्यानंतर तेवढी वेळ देण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. कारण की भरपूर जेव्हा आमच्याकडे FPO येतात त्यांच्याकडे पैसे गुंतवण्याची पण क्षमता असते, इच्छा पण असते, सर्व असतं. परंतु त्यांना तो जो पिरियड असतो की जो 4 वर्षाचा, 5 वर्षाचा, 3 वर्षाचा जो पहिला जो उद्योगासाठी देण्याचा तेवढे देण्याची त्यांची तयारी नसते. त्यांची अपेक्षा असते की आम्ही इन्व्हेस्ट करतोय कमी वेळात. 50 लाख रुपये तर आम्हाला लगेच पुढच्या महिन्यापासून 1 लाख रुपये, 2 लाख रुपये हे मंथली रिटर्न मिळावा. GST कपातीनंतर मोठ्या प्रमाणात कृषी यांत्रिकीकरणाला पुश मिळाला. ट्रॅक्टर असेल, यंत्र, बाकीची अवजारं असतील. आपल्या इंडस्ट्रीवरती त्या GST कपातीचा काही परिणाम झालाय? आपल्याला काही सूट वगैरे आहे की नाही? नाही सर, आता GST कपातीचा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला कुठलाही फायदा झालेला नाहीये. बरं. कारण की फूड प्रोसेसिंग मशिनरी प्रक्रिया यंत्र जे आहेत ते 18% GST स्लॅबमध्येच येतात. बरं. काय 2017 पूर्वी दाल मिल, आटा चक्की वगैरे हे 5% GST मध्ये होत्या. बरं. परंतु त्यांनी तो 5% 18% नेलेला आहे आणि प्रक्रिया मशिनरी सध्या सगळ्या पण जेवढ्या पण आहेत त्या सगळ्या 18% मध्येच येतात. मग याच्याबद्दल तुमचे काही असोसिएशन, संघटना यांच्याकडनं पाठपुरावा केंद्र सरकारकडे होत नाही का? केला जातो सर, पण आता काय होतं की जे म्हणजे जो 18% GSTचा जो बोजा आहे तो शेवटी जो लाभार्थी म्हणजे जो नाही का उपयोग करणार त्याच्यावर पडतो. जोपर्यंत तो आवाज उठवणार नाही किंवा तो मागणी करणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणी मान्य करणार नाही. कारण की जो GST कपात जी झालेली आहे ती कृषी यंत्रावर झालेली आहे, शेती अवजारांवर. बरोबर. दाल मिल असेल, एखादी ऑइल मिल असेल, एखादा कुठला प्रक्रिया संच असेल छोट्या प्रमाणातला, तो टाकणारा पण शेतकरीच असतो. बरोबर. शेतीवर आधारितच उद्योग करतोय तो कृषी माल प्रक्रियेचा, पण त्या मशिनीवर आपल्याला 18% GST पे करावा लागतोय. एखाद्या प्रकारचा प्रक्रिया उद्योग सुरू केला तर आम्हाला आमचे प्रोडक्ट हे आंतरराष्ट्रीय बाजारात नेऊन पोहोचवायचे. त्या पातळीवर जाण्यासाठी सरकारी मदत गरजेची आहेच. त्याची परिस्थिती नेमकी काय आहे? खूप मोठ्या प्रमाणात सरकारी योजना आहेत की शेतमालावर प्रक्रियेसाठी. म्हणजे बाकी इंडस्ट्रीमधलं आपल्याला सांगता येणार नाही, पण आम्ही जेवढे गेल्या 15 वर्षापासून आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो याच्यामध्ये बघतोय की शासनाच्या खूप मोठ्या प्रमाणातल्या योजना आहेत की प्रत्येक घटकासाठी. जसं की आपलं महाडीबीटी हे छोट्या जे शेतकरी आहे ज्याला एक 50,000 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत छोट्या मिनी दाल मिल, ऑइल मिल याच्या छोट्या छोट्या घटकांसाठी सबसिडी मिळते. फक्त सबसिडीज नाही तर जसं तुम्हाला सांगितलं मी स्मार्ट सारखी योजना आहे त्याच्यामध्ये 3 कोटी रुपयापर्यंत प्रकल्पाला 60% पर्यंत नाही का त्याच्यामध्ये आपल्याला सबसिडीचा लाभ घेता येतो. आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये जसं तुम्ही सांगितलं की मार्केटिंगसाठी काय मदत होते, त्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे त्याच्यामध्ये 90% लोन तर देतातच आहे, 35% सबसिडी पण देत आहेत आणि तयार झालेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. फक्त काय की याच्यामध्ये शाश्वती नसते. कुठल्या उद्योग म्हणजे काय हा शाश्वती कुठल्याच प्रकारची नसल्यामुळं भरपूर लोक हे बॅक ऑफ करतात, याच्यामध्ये येण्याचं टाळतात. FSSAIनं एक निर्णय घेतला आहे केंद्र सरकारनंच अर्थात, की जे कोणी अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आहेत त्यांना आम्ही नव्यानं ते त्यांचे परवाने प्रत्येक वेळेस रिन्यूअल करण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा फायदा इंडस्ट्रीला होईल? शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत छोट्या पातळीवरती त्यांना त्याचा फायदा होईल का? हा होईल सर, थोडंसं डॉक्युमेंटेशन कमी होईल, उद्योगावर जास्त लक्ष त्यांना देता येईल. त्याच्यामध्ये कसं आधी कागदपत्र भरपूर सारे लागायचे आणि फीस पण त्याच्या म्हणजे ॲन्युअल त्याला नाही का रिन्युअल होतं. आता त्यांनी ती रिन्युअलची अट काढली, त्याच्यामुळे थोडासा त्यांचं जे पेपर वर्क आहे तो कमी होईल. नूतनीकरणाची जी नाही का फीज होती ती पण त्यांना देण्याची गरज पडणार नाही, तो एक त्यांचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
बेरोजगारीवरती एक प्रकारे पर्याय म्हणून किंवा उत्तर म्हणून या इंडस्ट्रीकडे पाहता येऊ शकतं का? हो नक्कीच सर, याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संधी आहे. कारण की कुठलाही उद्योग करताना एकतर आपण बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे किंवा बरोबर. कच्चा माल आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे. हम्म. दोन्हीपैकी एका एंडला आपण काम सुरू करू शकतो. आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर आपल्याला दोन्ही पण उपलब्ध होतात. बरोबर. कारण की कच्चा माल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आजकाल जसं बघतो की आपल्याला कुठलीही इंडस्ट्री सुरू करताना विजेची गरज असते, जागेची गरज असते, कच्चा मालाची गरज असते. आज आपलं जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे त्याच्यामुळे दळणवळणाचे जे आधीचे प्रॉब्लेम होते ते कुठल्याही प्रकारे राहिलेले नाहीये. म्हणजे बरोबर. भागामध्ये पण रस्ते पोहोचलेले आहेत, रस्ते network आहे. पोहोचलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी पण आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे 24 तास उपलब्ध आहेत बऱ्याच हम्म. ठिकाणी आणि कच्चा माल पण भरपूर ठिकाणी. जसं आपण इकडं आज आपण संभाजीनगरमध्ये आहोत. तर आपण बघतोय की आपल्याकडे मक्याचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्या संभाजीनगरमधले असे काही तालुके तिथे दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. त्यामुळे तो जो आपण मक्यापासून पशुखाद्य जर बनवलं तर तो जो मार्केट आहे ते आपल्याकडेच उपलब्ध आहे. कारण की बरोबर. आपल्याकडेच दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यानंतर आपण बघतोय की नाही का जे दूध उत्पादन होतंय त्याच्यापासून आपण जे काही डेअरीचे प्रोडक्ट जर सुरू करायचे असतील की दही झालं, खवा झालं किंवा लस्सी झालं, ह्यासाठी आपल्याकडे रॉ मटेरियल पण आपल्याकडेच उपलब्ध आहेत आणि जे विकत घेणार आहे तो पण आपला शेतकरी वर्गच आहे. त्यामुळे आपला कुठला दाल मिलचा उद्योग असू द्या, धान्य क्लिनिंग ग्रेडिंगचा उद्योग असू द्या किंवा रिपॅकेजिंगचा उद्योग असू द्या, ह्याला मार्केटची खूप जास्त अशी काही गरज नाही आहे. यामध्ये महिला हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे अनेक महिला बचत गट आहेत ज्यांच्या माध्यमातून या पद्धतीचे प्रयोग केले जातात. महिलांसाठी विशेष काही सवलती किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना वगैरे राबवल्या जातात? हो सर, महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जातात. हम्म. ज्या आपण कृषी विभागाच्या जितक्या पण योजना आहेत, प्रत्येक योजनेमध्ये महिला आणि महिला बचत गट हम्म. ह्यांना प्राधान्य दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण जे PM-FME योजना पण आहे. बँकेच्या दृष्टिकोनातून काय होतं सर, महिला किंवा महिला बचत गट आहेत त्यांच्याकडनं कर्ज परतफेडीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे पुरुषांच्या तुलनेत. पुरुषांच्या तुलनेत. त्यामुळे कुठल्याही बँकेमध्ये जेव्हा आपला लोन प्रपोजल कुठले जाते तर नाही का बँक ही महिला बचत गटांसाठी किंवा महिलांच्या प्रपोजलसाठी पॉझिटिव्ह असते. अच्छा. म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये. अच्छा. त्याच्यामुळे महिलांसाठी याच्यामध्ये संधी पण खूप जास्त आहे आणि आम्ही आत्तापर्यंत बघतो की एखाद्या महिलेला एखादं दाल मिल आहे, त्यांना त्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, त्यांच्याकडे तेवढं शिक्षण नाही आहे, पण त्यांना जर 1-2 किंवा 3 दिवसाचं आम्ही प्रशिक्षण जेव्हा देतो मशीन ऑपरेट कसं करायचं ते इतक्या लवकर ग्रास्प करतात आणि ते खूप लवकर म्हणजे फास्ट लर्नर असतात महिला. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्यांना मशिनरी किंवा उद्योग जर दिला तर ते खूप म्हणजे प्रॉपरली हँडल पण करतात आणि एकदम बारीक त्याच्याकडनं जे आउटपुट आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये घेतात. त्यामुळे महिलांना याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्या भागामध्ये अशी एक छोटीशी इंडस्ट्री उभा करणं आणि त्यातनं रोजगार निर्मिती करणं आणि मग सगळी माणसं त्या भागात राहणं असं होऊ शकतं का? आणि 100% शहरांवरचा ताणही कमी होऊ शकेल का? 100% सर, कारण की प्रत्येक गावामध्ये इतक्या संधी आहेत. कारण की सगळ्यात मोठं जे मार्केट आहे ते आहे शेतकरी. बरोबर. कारण की आपण जेव्हा कुठलंही बघतो खते असो, बी बियाणे असो किंवा नाही का कुठले पेस्टिसाईड असो, सगळ्यात मोठं मार्केट असतं शेतकरी. शेतकऱ्यांना म्हणजे एंड युजर किंवा कस्टमर मोठा जो आहे तो शेतकरी असतो. बरोबर आहे. त्यांनी जर आपल्याच भागात पिकवलं आणि आपल्याच भागामध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग केली तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. कारण की आपण जर नाही का बघतोय की हरभरा शेतकऱ्यांचाच आहे, डाळ नाही का शेतकरी विकत आणतोय, हम्म. शेंगदाणा शेतकऱ्याकडेच आहे, करडी शेतकऱ्याकडे आहे, सूर्यफूल शेतकऱ्यांकडे आहे आणि जो नाही का समजा शहरी भागात गेलेला जरी माणूस असेल तो पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे किंवा शेतकऱ्याचाच एखादा कोणी शिक्षणासाठी तो शहरामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे नाही का इथं आपल्याकडे दोन्ही पण बाजू आपल्याकडेच आहेत. बरोबर. जर प्रोसेसिंग जर आपण करू शकलो आपल्याच मालावर हम्म. आणि कसं आहे की आपल्याकडे हे पूर्ण भाग हा प्रोडक्ट वाईज डिवाइड झालेला आहे. जसं आपण बघतो की परभणीमधला काही भाग हा हळदीसाठी चांगला आहे, लातूरचा भाग हा आपल्याकडे उडीद, तूर किंवा जसं आपण सोयाबीन ह्याच्यासाठी चांगला म्हणजे ओळखला जातो. जळगावचा भाग हा आपल्याकडे केळीचा मोठा पट्टा आहे. तर आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंगसाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तालुका लेवलला, गाव लेवललाच इतक्या संधी आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की रस्ते उपलब्ध आहेत, लाईट उपलब्ध आहेत. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 8 ते 10 उच्च शिक्षित तरुण मिळतील, ज्यांना नाही का आज इंटरनेट हाताळता येतं, ज्यांना आज समजतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा करायचा आहे, कुठून केला जातो. गव्हर्नमेंटनी पण एवढं इज ऑफ डुईंग बिझनेस केलेलं आहे की प्रत्येक गोष्ट वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जसं आपण आधी बघतो की शॉप ॲक्ट काढायला 10-10, 15-15 दिवस लागायचे. आज कुणीही 3 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्ही उद्योग आधार रजिस्ट्रेशन स्वतः करू शकतात बरोबर. OTP बेसवर. हम्म. त्यामुळे उद्योग करणं इतकं इझी केलेलं आहे की कुणीही
सोप्या प्रकारे तिथं करू शकतात. आणि लाईट सगळ्यात मेन म्हणजे काय होतं की विजेचं उपलब्धता, विजेची उपलब्धता पण झालेली आहे. आज आपण बघतोय की सोलार हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. जिथं वीज पण पोहोचली नाही, काही आम्ही चिखलदरा, धारणी सारख्या ठिकाणी आम्ही काही कस्टम हायरिंग सेंटर दिलेले आहेत. जिथं नाही का लाईट पोहोचलेलं नाही, तिथं आमच्याकडे 15-15 HP वरचे प्रोसेसिंगचे युनिट चालू आहेत. वा. तिथं आम्ही नाही का दिवसातले 9 ते 10 तासांपर्यंत आम्ही तो युनिट फक्त सोलार लाईटवर चालवतो. काही प्रेक्षकांच्या मनात असाही प्रश्न येईल की हे सगळं तुम्ही सांगतायत, हे सगळंच खरं आहे, पण आम्ही अर्ज केलेले आहेत किंवा आम्ही आमच्या पद्धतीनं हे सगळं उभं करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्या शेतकऱ्यांना तुम्ही नेमकं काय सांगाल? सर नक्कीच थोड्या काही अडचणी आहेत, परंतु सर याच्यामध्ये फक्त कम्युनिकेशन गॅप किंवा नाही का योजना माहीत नसणं हा सगळ्यात मोठा नाही का याच्यामधला खोडा आहे. योग्य ठिकाणी लोक जात नाही आहेत की कुठून यांना ह्या योजनेचा फायदा मिळेल. कारण की आता आमच्याकडे स्टेट बँक सारख्या, बँक ऑफ बडोदा सारख्या अशा बँक स्वतःहून विचारतात, जर तुमच्याकडे कोणी असे शेतकरी असतील, होतकरू युवक असतील, त्यांना आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांना 25 लाख 30 लाख रुपयापर्यंत म्हणजे विदाऊट कोलॅटरल आम्ही त्यांना लोन देऊयात. सिक्युरिटीची पण गरज नाही आहे, फक्त प्रोजेक्ट तसा तेवढा चांगला असायला पाहिजे आणि तेवढ्या संध्या पण आहेत. कारण की आपण आज बघतोय की जसं परिस्थितीमुळे आपल्याकडे टोमॅटो फेकून दिला गेला, त्याच्यावर जर आपल्याकडे प्रोसेसिंग युनिट असतं, आपण त्याचा केचप बनवू शकलो असतो, सोलार ड्रायरवर आपण त्याचे पावडर बनवू शकलो असतो आणि बाजारपेठ म्हणजे एक्सपोर्टची आपल्याला तितकी अशी गरज पण नाही आहे. आणि सगळ्यात मोठी बाजारपेठ आपल्याकडेच उपलब्ध आहे. मार्च 2026ला एक अहवाल प्रसिद्ध झाला नेमकाच, आणि या अहवालानुसार 2024मध्ये 355 अब्ज डॉलरचा हा सगळा प्रक्रिया उद्योगाचा एकूण डॉलर होता देशातला, तो 2026मध्ये 535 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असं सांगितलं जातंय. तुमच्या दृष्टिकोनातनं कुठली कारणं त्याला महत्त्वाची वाटत आहेत की या कारणांमुळे हा व्यवसाय अजून किंवा यातल्या या उद्योगातल्या संधी अजून वाढत आहेत? सर आता आपण बघतो की कृषी माल उत्पादन आपलं वाढत आहे, जे नवीन टेक्नॉलॉजीज येतात त्याच्यामुळे आपली अन्नाची नासाडी पण कमी होते, त्यामुळे आपल्याला हे प्रक्रिया उद्योगामध्ये संधी पण वाढत आहेत. आणि त्याचबरोबर जसं तुम्ही सांगतायत की केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या ह्याला पूरकच आहेत सगळ्या. कारण की फक्त नोकरीवर विसंबून न राहता आपला स्वतःचा काही मोठा उद्योग उभारता येईल याच्यासाठी शासनाने खूप मोठ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं तुम्ही सांगतायत की जे 535 अब्ज डॉलरपर्यंत तर नक्कीच होण्याच्या याच्यामध्ये शक्यता आणि अपेक्षा आहेत. आपण संभाजीनगरमध्ये बघितलं तर आमचे 1-2 कस्टमर आहेत, त्यांनी काय केलं, आटा ऑन व्हील केलेलं आहे. म्हणजे ते कसं जसं झोमॅटोनं आपण एखादं चायनीज किंवा काही साऊथ इंडियन फूड ऑर्डर करतो, तर त्यांचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही त्याने ऑर्डर दिल्याच्या नंतर ते जे आपले गहू आहे समजा, गव्हाचं प्रिंट ग्राइंड करणार, फ्रेशली पॅक करणार आणि तुमच्या घरी डिलिव्हर करणार. अशा प्रकारचं पण काही याच्यामध्ये करता येत आहे आणि लोक करतायत पण. कारण की आता काय होतंय की पॅकेज फूड आहे किंवा आणखीन जे आपल्या ॲग्रिकल्चर जे काय जसं आपलं ऑर्गॅनिक डाळ आहे किंवा ऑर्गॅनिक ऑइल आहे, याची डिमांड चांगली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी पण याच्यामध्ये संधी आहे. तेल असेल किंवा कडधान्य असेल हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आयात केली जाते आणि त्या आयातीच्यामुळे शेतकऱ्यांना पण फटका बसतो. आपली आयात कमी करण्यासाठी, आपण आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी या उद्योग क्षेत्राचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा महत्वाचा आहे. खूप मोठा वाटा आहे. कारण की जसं आपण बघतोय की तेल खूप मोठ्या प्रमाणात आपण बाहेरून आयात करतो, तर गेल्या 5 वर्षापासून केंद्र शासनाने तेल बिया विकास करण्यासाठी एक स्पेशल योजना आणलेली आहे. दरवर्षी प्रत्येक तालुक्याला एक मोठा तेलाचा प्रक्रिया उद्योग उभा राहावा, याच्यासाठी प्रत्येक तालुक्याला 10 लाख रुपयापर्यंत तेल प्रक्रिया उद्योगासाठी त्यांनी अनुदान दिलेलं आहे. डाळीचा पण आपण विचार केला तर डाळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पण स्पेशल एक ड्राईव्ह किंवा योजना काढली जाते. त्यांनी काय केलं की जे आपण आयात करतोय मोठ्या प्रमाणामध्ये ते इथंच उत्पादन व्हावं, इथं शेतकऱ्यांनी पण त्याची लागवड वाढावी, याच्यासाठी सर मोठ्या प्रमाणात योजना त्यांचं सुरूच आहे. ती आयात जी आहे ती कमी होऊन ग्रामीण भागात रोजगारही निर्माण होईल, स्थलांतरही कमी होईल, महिलांनाही उद्योगाला थोडासा आधार मिळेल आणि त्यासोबत आयात जी काही आहे ती कमी होऊन शेतकरी अधिकाधिक उत्पादन, की चला बाबा आम्हाला एक हमी मिळते, तुमच्या धोरणांमुळे आम्हाला जो काही फटका बसतोय तो आता बसणार नाही आणि त्यातनं उत्पादन सुद्धा वाढेल आणि आपलं जे उद्दिष्ट आहे स्वयंपूर्ण होण्याचं ते पूर्ण होऊ शकेल असं वाटतंय का तुम्हाला या सगळ्या? हो सर, याच्यामध्ये होईलच. कारण की काय होतं की जोपर्यंत आपला आयात जर कमी करायची असेल तर आधी आपल्याला आपलं उत्पादन वाढवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि उत्पादन हे असं असायला हवं की
जे आयात होणार आहे त्याच्यात तुलनात्मक तुल्यबळ आपल्याला उत्पादन आणि त्याची जी किंमत आहे ते ठेवल्याशिवाय तर आपल्याला त्याच्यामध्ये स्कोप मिळणं शक्य नाही आहे. तुम्ही आमच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवरती सविस्तर चर्चा केलीत, त्यासाठी ॲग्रोवन मार्फत तुमचं खूप खूप धन्यवाद.